श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 5व्या अध्यायातून आपल्या जीवनाला नवी दिशा देणारी एक सुंदर अशी शिकवण समजून घेणार आहोत. हा अध्याय आपल्याला सांगतो की संकट, परीक्षा आणि अडचणी हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, पण त्या आपल्याला तोडण्यासाठी नसतात, तर ते आपल्याला घडवण्यासाठी असतात. गुरुवर अढळ विश्वास ठेवा. या अध्यायातून सर्वात मोठा संदेश आपल्याला हाच मिळतो. गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवा. परिस्थिती कितीही कठीण असू द्या, मनात शंका आणू नका, कारण जिथे शंका असते तिथे भीती वाढते, पण जिथे विश्वास असतो तिथे मार्ग आपोआप सापडतो. स्वामी आपल्याला शिकवतात की मी तुझ्या पाठीशी आहे. हे जर आपण मनापासून मान्य केलं ना, तर अर्धी लढाई आपण इथेच जिंकलेली असते. अहंकाराचा त्याग करा. या अध्यायात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट दिसते. अहंकार माणसाला आंधळा करत असतो. जेव्हा आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो तेव्हा देवाची कृपा आपल्यापासून दूर जाते. नम्रता हीच खरी शक्ती आहे. डोकं खाली झुकवलं की आशीर्वाद मिळतो. स्वामी सांगतात, मोठेपणा कृतीत असावा, शब्दात नाही आहे. कर्माची जाणीव ठेवा. आपण जे पेरतो तेच उगवतं. वाईट विचार, वाईट कृती याचं फळ कधी ना कधी आपल्याला मिळतं. म्हणूनच हा अध्याय आपल्याला सत्कर्म करण्याची प्रेरणा देत असतो. कोणाचं वाईट नको, कोणाला दुखवायचं नाही, कारण स्वामी सगळं बघत असतात. धीर आणि संयम ठेवा. कधी कधी आपल्याला वाटतं मी इतकी प्रार्थना करते तरीही माझं काम का होत नाही, पण लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. स्वामी उशिरा देतात, पण अंधारात कधीच सोडत नाहीत. धीर धरा, चमत्कार तुम्हाला सुद्धा दिसणार आहे. अध्याय 5चा जीवन मंत्र. हा अध्याय आपल्याला एक सुंदर सूत्र देतो. श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि आपले कर्म शुद्ध ठेवा. मग संकटही तुमच्यासमोर नतमस्तक होईल. जीवनात अडचणी आल्या तर घाबरू नका. त्या तुमची परीक्षा नाही, तर त्या तुमची तयारी करण्यासाठी येत आहेत. गुरुवर विश्वास ठेवा, मन शांत ठेवा आणि पुढे चालत राहा. स्वामींची कृपा तुमच्यावर अखंड राहील. चला तर मग 5व्या अध्यायाला सुरुवात करूया. या अध्यायामध्ये स्वामींचा भक्त कसा असतो हे थोडक्यात सांगितलेलं आहे. खरा भक्त हा सूर्यासारखा तेजस्वी असतो. गंगेसारखं त्याचं मन निर्मळ असतं आणि परमेश्वरासाठी त्याच्या मनात नेहमी प्रेमळ भाव असतो. भगवंताच्या सेवेने त्याचे पाप ताप नष्ट होत असते. स्वामी चरित्रातील अशा या रसभरीत कथा आपण पुढे ऐकणारच आहोत. ज्यांचे पूर्वकर्म चांगले होते त्यांना स्वामी महाराजांचे दर्शन झाले. त्यामध्ये चोळप्पा भाग्यवंत सेविकरी ठरला. अक्कलकोट नगरामध्ये महाराज 12 वर्ष राहत होते. त्यावेळेला तिथे त्यांचे भरपूर भक्त झाले होते. त्यांची बातमी सगळीकडे झाली होती. त्यामुळे मोठमोठे राजे एखादे संकट आलं की लगेच स्वामी महाराजांच्याकडे धाव घेत होते. भोसले महाराजांचं भाग्य खूप थोर होतं, म्हणून तर त्यांनी स्वामी महाराजांच्या रूपाने रत्न लाभलं होतं. ते मनामध्ये कोणताही भाव न ठेवता स्वामी महाराजांची भक्ती करत होते. तेव्हा कितीतरी राजे स्वामी महाराजांचे दर्शन घेण्याची इच्छा धरत असत. काहींना तर वाटे महाराजांना आपल्या नगरात आणावे. त्यावेळेला बडोद्याचे राजे मल्हारराव होते. त्यांना बऱ्याच वेळाला वाटत होतं की स्वामी महाराजांना आपल्या नगरात आणावे. एके दिवशी त्यांच्या राज्यात राज्यसभा बसलेली होती. त्यांनी मोठमोठे सरदार, दिवाण, मानकरी बोलवले होते. मल्हाररावांनी आदेश केला, जो कोणी अक्कलकोटवरून स्वामी महाराजांना घेऊन येईल त्याला खूप मोठं बक्षीस दिलं जाईल. त्यांना राज्य दरबारात योग्य तो मान सन्मान दिला जाईल. हवं तेवढे धन देऊ, फक्त स्वामी महाराजांना इथं घेऊन यायचं, कारण स्वामींच्या वास्तव्यामुळे आपलं राज्य वैकुंठासारखं होईल असं त्यांना वाटत होते. हे काम खूप कठीण होतं, त्यामुळे कोणीच तयार होईना. कोणालाच ही गोष्ट मान्य नव्हती. त्यावेळेला तात्यासाहेब नावाचा योग्य आणि चतुर सरदार राजदरबारात होता. त्यावेळेला त्यांनी राजसभेत उठून सांगितलं, मी स्वामी महाराजांना आदराने आपल्या राज्यात घेऊन येतो. आपण सगळ्यांनी चिंता करू नका. त्यांचे हे उत्तर ऐकून सगळी राजसभा आनंदी झाली. संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी कचजसा देवलोकाकडून शुक्राचार्यांकडे जाण्यासाठी निघाला, तेव्हा त्याला सर्वांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला. अगदी त्याप्रमाणे तात्यासाहेबांचा योग्य तो सत्कार करून त्यांच्याजवळ धनदौलत दिली. तसेच सेवेकरीही दिले. स्वामी महाराजांना अर्पण करण्यासाठी भरपूर भेटवस्तू दिल्या. तात्यासाहेब अक्कलकोटला निघाले. अक्कलकोट पाहून त्यांना खूप आनंद झाला. महाराज तिथं राहत असल्यामुळे त्या नगराला वैकुंठाचे स्वरूप प्राप्त झाले होते. महाराजांची भव्य दिव्य मूर्ती बघून तर त्यांना खूप आनंद झाला. तेथील लोकांची महाराजांच्यावरची भक्ती बघून ते धन्य झाले. प्रजेबरोबर राजांची, त्यांच्या परिवाराची भक्ती पाहून आणि चोळप्पाच्या गावातील सर्व लोक स्वामींची सेवा करण्यात मग्न असलेले बघून तात्यांना प्रश्न पडला की या गावातून महाराजांना घेऊन जाणे अशक्य आहे.
अक्कलकोटच्या लोकांची भक्ती बघून स्वामींचेही मन या ठिकाणी रमून गेलं होतं. असं म्हणतात ना, प्रयत्नांनी परमेश्वरही पावतो. प्रयत्न केले तर कोणतंही कार्य पूर्ण होतं. काहीतरी युक्ती लढवून आपणही कार्य करावं, असा विचार तात्यासाहेबांच्या डोक्यात आला आणि त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली. महाराजांचे सेवेकरी खुश होतील असे काम करण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे ब्राह्मणभोजन केले. महाराजांना भरपूर मोठमोठ्या दक्षिणा अर्पण केल्या. भरपूर दानधर्म केला. असे भरपूर प्रयत्न केले, पण काही उपयोग झाला नाही. सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. तात्यासाहेब मनोमनी खूप खिन्न झाले. त्यांच्या मनामध्ये विचार येऊ लागला. त्यावेळेला त्यांनी एक युक्ती लढवली. चोळप्पा महाराजांचा मुख्य सेवेकरी होता. त्याला एकांतात भेटून त्याला विनंती केली, तू जर स्वामी महाराजांचे मन बडोद्याला यायला वळवलेस तर मल्हारराव राजे तुझा योग्य तो मान सन्मान करतील, तुझा आदर सत्कार करतील, तुला दरबारी मान राहील, जहागिरी मिळेल, द्रव्येन सर्व वशा. याप्रमाणे चोळप्पाला जहागिरीची आशा लागली होती. एका दिवशी महाराज आनंदाने बसले होते. त्यावेळेला चोळप्पा त्यांची सेवा करत होता. चोळप्पाने हात जोडून स्वामींना प्रार्थना केली, आपण बडोद्याला चला, त्यामुळे माझे कल्याण होईल आणि मलाही धन प्राप्त होईल, आपलाही योग्य तो मान सन्मान होईल. हे ऐकून महाराजांनी उत्तर दिले, मल्हारराव राजे मतलबी आणि ढोंगी आहेत. त्यांच्या अंतःकरणात भाव नाही आणि भक्तीसुद्धा नाही, त्यामुळे मी बडोद्याला येणार नाही. अशा प्रकारे राहिलेली कथा आपण पुढील अध्यायामध्ये बघणार आहेत. या कथा ऐकताना मन पावन होतं आणि स्वामी महाराज स्वतः वधवून घेतात. फक्त विष्णुदास याच्यासाठी निमित्त आहे. तुम्ही हा अध्याय खूप मनापासून ऐकला, त्यासाठी तुमची खूप मनापासून आभारी आहे. हा अध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.